तर सुलभा इकडे एवढे फिश आहेत. शेंगा येते आणि सुकी मच्छी. तर मंडळी आहे कलमाचं झाड आणि आताशी मोहर लागायला सुरुवात झाली आणि या साईडला कलमाचे छोटे छोटे आंबे ना हवे आणि पडत आहेत. हे एवढे खूप पडलेले इकडे या साईडला. खूप पडलेत असे भरपूर, व्यवस्थित लागत नाही मोर आणि थोडे बारीक झाले का ते हवेने पूर्ण पडून जात आहेत. आहे त्यातल्या त्यात मोठा तो पण पडला. परी निघाली फोंड्याला. परी कुठे चालली? सगळे कांदे बटाटे सगळे सांगितलं कांदे बटाटे आणायला. हा हा चला चला जा टाटा. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थेट हरकुळातून. आणि मी सोनल यांनी परी निघालो फोंड्याला. परी येते पाटणा पिशवीमध्ये हात घेतले तिने आणि हळूहळू येते. आणि आज चाललो आहे फिश आणायला. बघू आता काय फिश भेटतात. आणि चला लवकर. आणि एक नंबर वाटतंय गावी येऊन, भारी मजा येते. आणि मेन म्हणजे रात्री आहे ना झोप अशी पडल्या लागते, कारण गारवा असतो ना त्यामुळे लगेच डोळा बंद होतो. चला तर मंडळी आता आलो आपण फोंड्यामध्ये फिश मार्केटमध्ये. आणि आपल्याला पोचायला लागला बरोबर अर्धा तास. आणि हा आहे फिश मार्केट. चला आता आपण फिश घेऊया. या साईडला आहे ओके फिश मार्केट. ही कोणती मासे आहे त्याची? शेंगाळ येते आणि सुकी मच्छी. या साईडला जवळ परी या साईडला पळाली आणि दादाला भेटायला गेली. हा दादा आणि परी बघते आपल्या दादाला. तरी सुलभा इकडे एवढे फिश आहेत. आणि फोंड्यात पण भारी भारी मासे भेटायला लागलेत. आणि सगळे जे मुंबईत भेटतात ते पण इथे भेटतात. हे कोणता मासा आहे? वागळे आहे का? चला येतोय. तर मंडळी मस्तपैकी फिश भेटलेत आपल्याला. जे मुंबईत भेटत नाही ते पण भेटले. फक्त एवढंच आहे इकडे बोंबील नाही भेटत, बाकी सगळं भेटतं. वाघा बिगळ्यापासून सगळं होता. आणि पहिल्यांदा आलो ना आपण. पहिल्यांदा का दुसऱ्यांदा आलो? हां भरपूर आलो, पण एवढं काय खास बघायचो ना, घ्यायचं नाही निघायचो. तर आता जाऊया घरी आणि आईकडे पोचूया आणि आईकडे आपण देऊया आणि पटापट बनवूया. काय बोलतोस? काय घेतलंस? कोलंबी तर सुलभा आपण काय काय सगळं दिलं आता घेतलं सगळं. ही परी आहे ना, ही मांजरी कुत्री सगळ्यांच्या पाठी पळते. हे बघा त्या साईडला पळाली त्या पाठी परी नको ना. तर या काकांकडे सुकी मच्छी का कोणती कोणती मच्छी आहे? दोडी, बांगडा, सुकट. ही कोणती मच्छी आहे? हे शिंगाळा कसं आहे? ते 100 रुपये. 100 रुपये म्हणजे 100-200 मध्ये आहे सगळे. हे 100 रुपये वाटतं सगळे ना. तर आता खूप ऊन लागायला लागला. फिश वगैरे घेतले. आता बोललो जरा लिंबू सोडा किंवा लिंबू सरबत पिऊया. आणि जरा भारी भेटतं लिंबू सोडा, जरा बरं वाटतं लिंबू सोडा पिल्यानंतर.
आता याला थोडा सोनाली पिऊन पण मोकळी झाली. मी जरा फोनवर बोलत होतो. अरे खूप सतवते इकडनं तिकडनं खूप नाचते. मंडळी पप्पाने काम घेतले आणि हे चिरे त्यांना उचलून देत होतो, थोडी मदत करत होतो. फोंड्यावरनं आलो तसंच मग सोनालीला आणि परीला घरी पाठवलं आणि हे उचलून द्यायला लागलो त्यांना. आणि आता जातोय घरी. सगळे जातात जेवायला आणि हे काका वगैरे सगळे आहेत ते हातपाय धुतात आणि जेवायला जातात त्यांच्या घरी. तर मंडळी हे पप्पाने घेतलं काम आणि हे सकाळपासून एवढे चिरे आणून टाकलेत पप्पांनी आणि मी मदत करायला गेलो त्यांना थोडंसं. माझा पण हातभार थोडासा काय होईना आणि हा दादा चालला आता जेवायला आणि मी पण जातोय जेवायला. पण चला आता घरी जाऊया. हे आता आपण कोंड्यामधून आणले सौंदळे आणि पेढवे आणि सुरमई नारळ. तर आमची आई बनवणार पेढव्यांचं सार त्यासाठी घेतलंय अर्धा नारळ, हां, टॅमॅटो एक इंच आलं, एक कांदा, 10-15 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा बडीशेप. वाटण्यासाठी घेतली आहे लाल मिरची, 2 चमचे बडीशेप ओके, आणि 4-5 तिरफळं. हो. तर आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेईल. नंतर मग हे त्यानंतर नाही त्यानंतर खोबरं वाटायचं. ओके, आधी मिरची वाटून घेऊया. चालेल. हे तर ह्यासाठीला सोनाली पेढवे आपले साफ करून घेते. पेढ्यांका खवायला असतं. हा, ऊन कसं आहे गावचं मस्त सोनाली? ऊन कसं आहे? भारी आहे ना? मुंबईपेक्षा कडक ऊन असतो ना? हो. आणि त्यात काय आहे ते साफ करून घेतलेले का सगळे? हो. आणि बाकीचे राहिलेत का? आणि सुरमई. सुरमई कुठे आहे? सुरमई खाली आहे. खाली आहे काय? बरं. सुरमई फ्राय भारी दिले ना आपल्याला मासे? हो, सुरुवाताने छान दिले. हा, काय बोलत होती सोनाली? काय बोलत होतीस? आत्ते आणि काल गेली, आज असती तर काहीतरी करून घालूक भेटला असता. कोण? आत्ते. होय होय. आज मच्छी बिच्छी आणली असती ना, वार होतो. होय, गुरुवार गेली, काय करून भेटाक नाही. हा. तर मंडळी हे आहे माझी आई. हाय, बरेच दिवसांनी. कशी आहेस तू? छान. तर आज काय करणार आपण? पेढव्याचा सार. पेढव्यांचा सार. त्यासाठी काय घेतले पेढवे सारासाठी? त्यासाठी आपलं रोजच्या प्रमाणे लाल मिरच्याचं वाटण आहे. ओके, दाखवलंच ना मग ते? हो दाखवला. आणि ही मग अशी आईने आमच्या चटणी केली नंतर. लाल मिरचीची. ओके, त्यानंतर आणि ओलं खोबरं वाटण आहे. ओलं खोबरं, कांदा, लसूण ते मिक्स मग अशी आपण दाखवलं तेच. ओके, आता आपण फोडणी दाखवणार आहोत. ठीक आहे, चालेल. तर आपली आग मस्त झाली. चुलीवरची आपण बनवणार पेढव्याचा सार. तर आई आमची आता तेल घेते 2 चमचे आणि तिने 2 चमचे तेल टाकून झालेले आहे. आता आई काय असणार पुढची प्रोसेस? लसणीची फोडणी. ओके, लसूण आणि कढीपत्ता. लसूण आणि कढीपत्ते टाकलेले आहे. 10-12 पाकळ्या ना? हा, 10-12 लसणीच्या पाकळ्या हा, आणि भरपूर कढीपत्ता चालेल. ओके. कढीपत्त्याने आणि आता लसूण चांगली टाकू दे. ओके, गुलाबी होऊ दे लसूण. लसूण चांगली टाकली आहे. हा, आता आपण वाटण लावूया. 1 नंबर तडका दिला आई. तडका मी नसतो. हो. आणि बऱ्याच दिवसांनी चुलीवरचं जेवण जेवायची वेळ आली नाही, त्यामुळे थोडंसं आई पाणी लागेल ना. आता या साराला उकळी आल्यानंतर हां, आपण खोबऱ्याचं वाटण लावणार. ओके. तर उकळी यायला हवी. आपण
खोबऱ्याचं वाटण लावून घेऊया. ओके. चटणी पण होऊ शकते हां. आणि रस्सा पण होऊ शकतो. आपल्याला हवं तसं घ्यायचं. चटणी हवी तर तेवढं बस झालं. आम्हाला सार हवं आहे. ओके. त्याच्यामुळे पाणी टाकणार मी. थोडंसं पाणी ना. हां, मग ते जास्त पातळ नाही लागत, थोडं घट्टच लागतं. तर आमच्या आईने आता 1 चमचा हळद टाकली आणि आज मस्तच झाली. जरा जास्त झालेली वाटते. कधी कधी होत नाही आणि आज जास्त झाली. तर आता आपल्या साराला छानपैकी उकळी आलेली आहे. आई आता आमची हुकूम टाकते. सुगंध आई. तर आमच्या आईने आता सारामध्ये पेरवे टाकून घेतलेले आणि हा परत डाऊन झालेली, परत तिला तयार केलं थोडंसं आणि थोड्याच वेळात आता तयार होईल ना आई पेडव्याचं सार. आणि आता उतरताना आम्ही कोथिंबीर टाकणार. कोथिंबीर. मग ओके. झालं सर. मग झालं ना. नंतर मग पुढे तळायचे पण असतील ना, फ्राय करायचे असतील. तळायचं आहे ना आधी. हा. सुरमई तर मासे हे तळायचे. सुरमई आहे आणि त्यात थोडेसे पेडवे ते पण नाही, फ्राय पेढे करायचे. नाही. पेडवे आहेत का? सौंदाळे. सॉरी, हे सौंदाळे आहेत, ते पण फ्राय करूया हा. आणि नंतर मग फटाफट ताव मारूया. तर आता आमच्या आईने हळद टाकली फ्राय करण्यासाठी. सुरमई आणि हे बघायचं एक सौंदाळे. हलवा. सौंदाळे असा. आणि हलवा पण आहे का? एक पीस आहे हलव्याचा. तर आमच्या सोनालीने मागून आणलेलास ना हलवा. हो, माका देवा देवा केलंय त्यांचं. बरी आहे तेव्हा. आणि तुझ्या आत्याने बरं दिलाय ना तुका? हो, आत्या बरी या. घरी या मासेवाली. ते काय करते तू? फक्त ते साफ करून. बर. आणि आपल्या घरचं मालवणी मसालो कोणाक आयन टाकले मालवणी ना. मसाला होय असत तर ऑर्डर करा. काय? कोणाक मालवणी मसाला होय असत तर पटापट ऑर्डर करा. होय. चालू होता आता काही दिवसात. 10 10 तारखेपासून चालू होतो मालवणी मसालो. मालवणी मसालो. तर कोणाक होय असत तर ऑर्डर करा. तर आता आमच्या आईने कोथिंबीर टाकली आपल्या सारामध्ये. आता आपला सार रेडी झाला. थोड्याच वेळात आपला सार रेडी होईल. तर आता मस्तपैकी तवा टाकलाय आणि सौंदाळे फ्राय होत आहेत. सुरमई सौंदाळे आणि दोन घेतलं. छोटी होती ना सुरमई. तर आता आपले पीस बऱ्यापैकी फ्राय झालेत आणि थोडीशी आईला सांगितलं मी कोलंबी फ्राय कर बाबा, माझ्यासाठी घरच्यासाठी नाही सोनाली, दोघांसाठी ना आई, एकासाठी नको उगाच. होय होय. तर आता आई आमची कोलंबी फ्राय करते. तर मंडळी आता आपल्या जेवणामध्ये आहे पेडव्याचा सार, चपाती आणि सुरमई, कोलंबी आणि
हलवा हलवा. हा हलवा आहे. हां हा हलवा आहे. हलवाचा एक पीस आहे. हां. ही सुरमई आणि कोलंबी. कोलंबी. सोनाली सांग माझ्या आवशीन कसं केलं ना. आणि हा सौंदळा आहे. आंबट हा चौथा प्रकार. कोणता हा चौथा प्रकार. चौथा प्रकार सौंदळा. सौंदळ म्हणजे 4 वेगवेगळी व्हरायटी आहेत. हम्म. आणि आलो फटाफट लेट झालेलं आणि आईने फटाफट केलं सगळ्यांसाठी. आई थँक्यू. चला आता मी जेवतो. ती पण जेवायला तुम्हाला भेटतो. तुम्ही पण जेवायला या. सुनील जेवायला बोलाव. जेवायला. तर मंडळी सकाळी आम्ही फोंड्याच्या मार्केटला गेलेलो. मी सोनाली परतिके पण गेलेलो. फटाफट मच्छी घेतली आणि त्यांनी पण मस्त दिली. सगळी जास्त दिली आणि घेऊन आलो घरी. आईने पण आपल्या पटापट बनवले आणि आपल्याला सगळ्यांना जेवू घातलं. एक नंबर झालेलं जेवण. खूप आवडलं सगळ्यांना. नेहमी ती चांगलीच करते. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. आणि राहा खुश राहा. बाय बाय.